नाही बरोबर. अच्छा, अत्यंत आश्वासक अशा कार्यक्रमासाठी विद्यापीठावर असणारे आणि समोर असणारे सगळेच मान्यवर, मला फार छान वाटतंय. कारण हा कार्यक्रम बुद्ध विहारामध्ये आहे. बाबासाहेब कदाचित म्हणतात की काल पाहिला आम्ही बुद्धाच्या दारामध्ये. बाबासाहेबांना बुद्धाच्या दारामध्ये पाहिलं आणि बुद्धाच्या दारामध्येच या प्रकारचा कार्यक्रम होतोय, बुद्ध विहारामध्ये कार्यक्रम होतोय. मला असं वाटतं की या देशामध्ये आणि जगभरामध्ये कितीही युद्ध झाली तरी अंतिमतः एकच असणार आहे आणि ते म्हणजे बुद्ध. एक लक्षात घ्या की जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा गोंधळलेल्या अर्जुनाला भगवान असं म्हणाले, तू काळजी करू नकोस, तू आणखी युद्ध कर आणि मला शरण ये. इकडे मात्र जेव्हा युद्ध सुरू झालं तर या भगवानाने सांगितलं, तू काळजी करू नकोस, स्वतःला शरण जा आणि युद्ध करू नकोस. त्याला गौतम बुद्धांमध्ये आणि अन्य भगवानांमध्ये हा फरक आहे. आचार्य रजनीश असं म्हणतात की बाकीचे देव शोधायला तुम्हाला मंदिरात जावं लागतं, धर्मस्थळी जावं लागतं, पुराणामध्ये जावं लागतं, पण हा असा एकमेव भगवान आहे जो तुम्हाला रस्त्यावर चौकामध्ये भेटू शकतो. तो भगवान बरोबर. आणि मला खूप छान वाटतंय की धम्मदीप संस्थेच्या वतीने या प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा धम्मदीप कार्यदर्शिकेचं प्रकाशन झालं असं मी पुन्हा जाहीर करतो. ॲडव्होकेट अविनाश थोरात हे माझे जुने मित्र आहेत आणि त्यांनी मला विनंती केली की तुम्हाला शहापूरला यायचं. अलीकडे शहा म्हटलं की भीती वाटते, पण हे वेगळं शहापूर आहे. याचा इतिहास वेगळा आहे, याची लेगसी वेगळी आहे, वारसा वेगळा आहे. पण अविनाश थोरात हे असे गृहस्थ आहेत की ते माझ्या जवळचे मित्र असल्यामुळे त्यांची विनंती ही विनंती नसते, तो आदेश असतो. मी ते लगेच मान्य केले. पण ते हुशार आहेत, राजकारणामध्ये आहे. तर ते मला म्हटले, आपल्यासाहेब काळजी करू नका, तुम्हाला पुण्याहून फक्त 2 तास लागतात. आणि आज मला कळलं की किती तास लागतात. पण ते मला माझी मानसिक तयारी करण्यासाठी मला इथेच जायचं असं समजत मी आलो. आणि तुम्हाला सगळ्यांचे प्रसन्न चेहरे बघून मला फार छान वाटतंय. तर म्हणजे संविधान गौरव दिनाच्या निमित्तानं या प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि मुळामध्ये ज्या प्रकारची बांधणी इथं केली आहे, बुद्ध विहार आहे, अभ्यासिका आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत. आणि मला असं वाटतं की नवं जग घडवण्याचा, नवी मुलं घडवण्याचा, त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याचा खरा प्रयत्न आपण सगळेजण करता हे अत्यंत महत्वाचं. मला असं वाटतं की खरा बुद्ध कोणाला कळला असेल तर तो तुम्हा लोकांना कळले. खरे बाबासाहेब कोणाला कळले असतील तर ते तुम्हा लोकांना कळलेले आहेत. कारण बाबासाहेब फक्त जय भीम म्हणून चालत नाही, जय भीमचा अर्थ कळायला पाहिजे, जय भीमचा आशय कळायला पाहिजे. मी नेहमी सांगतो, जय भीम हा सातबारा नाहीये, तो कमवावा लागतो. नाहीतर मी आहे बौद्ध म्हणून मी आहे जय भीम नाही. जय भीम म्हणण्याची हिंमत मनामध्ये असली पाहिजे, मेंदूमध्ये असली पाहिजे, मनगटामध्ये असली पाहिजे. आणि ती हिंमत जेव्हाच येते, लक्षात घ्या, जय भीम म्हणण्याची हिंमत तेव्हाच येते जेव्हा किंमत चुकवण्याची तयारी असते. ज्याला किंमत चुकवायची नाही त्याने जय भीम म्हणू नये असं मी नेहमी सांगत असतो. आणि म्हणून अशा निमित्तानं आपल्या सगळ्यांशी बोलताना मला छान वाटतं. आणि सगळ्यात मला जास्त आनंद का होतोय, एवढ्या मोठ्या संख्येनं महिला. संविधान दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मी फिरलो. माझे जवळपास 13वे भाषण आहे राज्यभरात. पण सगळीकडे जाताना एक अपवाद वगळला तर एवढ्या मोठ्या संख्येने महिला कुठेच नाही. बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी प्रामुख्याने काम केलं. बाबासाहेबांना विचारलं की लोकशाहीचे काय होईल. बाबासाहेब म्हटले, मला जरा खात्री कमी वाटते, पण मला एक आशा वाटते, या देशातल्या महिला, मला एक आशा वाटते, या देशातले तरुण. तुम्ही बघितलं सगळ्या गोंधळ यांनीच घातला. महाराष्ट्रामध्ये पण गोंधळ यांनीच घातला, बिहारमध्ये पण गोंधळ यांनीच घातला. यांच्याशी बोलणं फार महत्वाचं आहे. आपण विसरलो आणि म्हणून यांच्याशी बोललं पाहिजे. आणि यांना कळायला पाहिजे, नाही ग, तू स्वतंत्र नव्हती, मनुस्मृती जाळली मग स्वतंत्र झाली.
मनुस्मृती जाळण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण हे होतं की जो ग्रंथ असं म्हणतो महिलेला स्वातंत्र्य नाही, तो ग्रंथ आम्ही नाकारला. आणि म्हणून मला असं वाटतं की खूप महत्वाची गोष्ट आहे की आपण सगळ्या मोठ्या संख्येने आलेल्या. संविधानामध्ये काय मला लोक विचारतात की संविधान म्हणजे नक्की काय. म्हणजे संविधान म्हणजे प्रेम कसं करावं आणि प्रेम करावं हे सांगणारा ग्रंथ आहे. तुम्हाला मजा सांगतो, जेव्हा संविधान लिहून पूर्ण झालं तेव्हा नेहरू आणि बाबासाहेब हे दोघे अत्यंत कलासक्त गृहस्थ होते, अत्यंत कलाप्रेमी. तर बाबासाहेब असं म्हणाले नेहरूंना की मला असं वाटतं की हे छापीत वगैरे सगळं ठीक आहे, पण हे हस्तलिखित प्रत्येकी तयार झाले, हाताने लिहिले गेले. ठीक आहे, हाताने लिहिले एक चित्र पण काढले पाहिजे. हाताने लिहित कोण, चित्र कोण काढलं. तेव्हा प्रेम बिहारी रायजादा नावाचे गृहस्थ होते, ते खूप चांगले चित्रकार, खूप चांगले सुलेखनकार. ते म्हटले मी ते सगळे लिहायला तयार. मग त्याला विचारलं पण मानधन किती घेणार. मानधन महत्वाचं असतं. मानधन किती घेणार. माझं मानधन तुम्हाला परवडणार नाही, माझं मानधन फार असेल. तरी बाबासाहेब म्हटले, नेहरू म्हटले सांगा काय मानधन असेल. त्यामुळे मी प्रत्येक पानावर सही करेन, तुम्हाला चालेल का. दोघांना हे फार आवडलं नाही, तर प्रत्येक पानावर पूर्ण सही काही बरं वाटत नाही. पण तरी आता त्याची इच्छा आहे, एवढा मोठा कलावंत आहे. तर नेहरू म्हणाले, बाबासाहेब म्हणाले ठीक आहे करा सही. त्यांचं नाव प्रेम बिहारी रायजादा, पण त्यांनी प्रत्येक पानावर सही काय केली, प्रेम प्रेम प्रेम. बाबासाहेबांनी बघितलं, बाबासाहेब म्हटले संविधानाच्या प्रत्येक पानावर प्रेम आहे. आणि म्हणून हे संविधान जे आहे ना, हे संविधान पोहोचणं याचा अर्थ कळणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कल्पना करा, काल परवापर्यंत ज्या माणसांना पाणवठ्यावर पाणी प्यायची परवानगी नव्हती, ती माणसं अंतिम सत्ताधीश झाली. ती कशामुळे, केवळ संविधानामुळे. आणि म्हणून संविधानाचा गौरव मगाशी कोणीतरी फार चांगला बोलले, हा गौरव आपला स्वतःचा गौरव आहे, हा सन्मान आपल्या स्वतःचा सन्मान आहे. हा सन्मान काय आहे, हा गौरव काय आहे आणि संविधान काय आहे हे समजलं पाहिजे. आपला वारसा काय आहे हे समजलं पाहिजे. भारताची कल्पना काय आहे हे पण समजलं पाहिजे. एक लक्षात, संविधानानं काय केलं असेल, संविधानानं तुमच्या माझ्यापैकी प्रत्येकाला बळ दिलं आणि या देशाचा अंतिम मालक केलं. मी कायम सांगत आलेलो आहे की हा देश कुठल्या नरेंद्र मोदींचा नाही, हा देश कुठल्या राहुल गांधींचा सुद्धा नाही, हा देश कुठल्या देवेंद्र फडणवीसांचा नाही, हा देश कुठल्या शरद पवारांचा नाही, हा देश कुठल्या एकनाथ शिंदेचा नाही, हा देश कुठल्या उद्धव ठाकरेंचा नाही. हा देश तुमचा आणि माझा आहे. We the people of India, आम्ही भारताचे लोक, आम्ही सत्ताधीश आहोत, आम्ही मालक. संविधान जेव्हा लिहून पूर्ण झालं तर संविधान अर्पण कोणाला तरी करावं अशी कल्पना पुढे आहे. पुस्तक लिहून झालं, सुरेश सावंत तुम्हाला माहिती, पुस्तक लिहून झालं की पुस्तकाला अर्पण पत्रिका असते. मध्यंतरी आमच्या एका मित्रानं पुस्तक लिहिलं आणि ते पुस्तक अर्पण केलं ऐकलं. आणि अर्पण पत्रिकेमध्ये असं लिहिलं, माझ्या प्रिय पत्नीस हे पुस्तक सपळे. आणि खाली लिहिलं, जी नसती तर हे पुस्तक 4 वर्षांपूर्वी झालं असतं. तुम्हाला पटलं नाही, यांना किती पटलं बघा. आपली ताकद काय त्यांना माहिती आहे. संविधान लिहून पूर्ण झालं, संविधान अर्पण कोणाला करायचं असा मुद्दा पुढे आला. तेव्हा काही लोक म्हटले गांधींना अर्पण केलं पाहिजे, महात्मा गांधींना अर्पण केलं पाहिजे, महात्मा गांधी राष्ट्रपिता त्यांना अर्पण केलं पाहिजे. गांधीवाद्यांसकट सगळ्यांनी कल्पना फेटाळली आणि म्हटलं कोणाच्या चरणी आपली राज्यघटना अर्पण करायची. म्हणून भारताची राज्यघटना ही जगातली एकमेव राज्यघटना आहे जी असं म्हणते, आम्ही भारताचे लोक, आम्ही स्वतःप्रत ही घटना अर्पण करतो. सर्वसामान्य माणूस किती महत्वाचा आहे हे सांगणारी, हे अधोरेखित करणारी अशी ही राज्यघटना. परवा नाशिकमध्ये बोलताना मी गंमत सांगितली. तुम्हाला बाबासाहेबांवर सिनेमा निघाला जब्बार पटेलांचा, तुम्हाला काही लोकांनी बघितला असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच नावाचा सिनेमा डॉक्टर जब्बार पटेलांनी काही वर्षांपूर्वी केला. तो सिनेमा जेव्हा आला त्या सिनेमामध्ये बाबासाहेबांचा रोल, बाबासाहेबांची भूमिका मामुटीने केली. मामुटी असं म्हटलं, मी एवढे रोल केले पण ही भूमिका करणं मला फार जड गेली. कारण तो म्हटला मी बाकी सगळं करू शकतो पण बाबासाहेबांच्या डोळ्याचं स्वप्न कसं दाखवायचं हे मला कळत नाही. तो सिनेमा ब्राझीलमध्ये गेला, एका फिल्म फेस्टिवलला ब्राझीलमध्ये. आणि ब्राझीलमध्ये तो सिनेमा दाखवला. त्या सिनेमाला काही टायटल्स होते इंग्लिश, बाकी टायटल्स होते. पण ब्राझीलच्या एक चित्रपट समीक्षक महिला होत्या, त्यांना काही ते
इंग्रजी पण कळत नव्हतं आणि हिंदी पण कळत नव्हतं. त्याला कळलं ना की हा नक्की काय, पण त्याला पिक्चर कळलं. पिक्चर कळलं काय आहे. बाहेर जेव्हा जब्बार आले तेव्हा या बाईंनी जब्बारला विचारलं, पण तुम्ही दिग्दर्शक आहात का या चित्रपटाचे? हो मी दिग्दर्शक आहे. म्हणजे कमाल, तुम्ही काय कल्पनाशक्ती तुमची, तुम्ही तुमच्या कल्पनेनं काय उत्तुंग व्यक्तिरेखा उभी केलेली आहे. जब्बार म्हटले कल्पना नाही, हा माणूस आमच्या देशामध्ये जन्मला त्याने आम्हाला नवा जन्म दिला, हा खरा माणूस आहे. ऐका, तेव्हा त्या बाई म्हटल्या मग तर या महापुरुषाबद्दल काय बोलावं मला कळत नाही, कारण जगाच्या इतिहासातला हा एकमेव महापुरुष आहे ज्यानं एकाच हयातीमध्ये एक राज्यघटना जाळली मनुस्मृती नावाची, आणि त्याच हयातीमध्ये दुसरी राज्यघटना केली संविधान. एकाच हयातीमध्ये हे करणं अविनाश ही फार मोठी गोष्ट. अनेकदा पिढ्या जातात, जनरेशन जातात. मार्टिन ल्यूथर किंग असं म्हणाला, आय हॅव अ ड्रीम. मग बराक ओबामा म्हणाले, येस वी कॅन. पिढ्या गेल्या, एकाच पिढीमध्ये एकाच हयातीमध्ये मनुस्मृती जाळणं आणि त्याच हयातीमध्ये नवसंविधान राज्यघटना निर्माण करणं हे किती मोठं आणि किती महत्वाचं आहे. आणि म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे की हे काम काय आहे, हे संविधान काय आहे आणि हा वारसा काय. मी ज्याप्रमाणे उल्लेख केला, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला संविधान कळायला पाहिजे. आणि मला अविनाश तुमचं कौतुक यासाठी आहे, मगाशी अभिसरणाचा उल्लेख केला, कुणी केला? तुम्हीच केला अभिसरणाचा उल्लेख. हे खरं आहे की जातीपाती धर्माच्या पलीकडे संविधान कळायला पाहिजे. आनंद काय होतं, संविधान म्हणजे काहीतरी बौद्धांचं आहे. अरे वेड्यांनो, त्या संविधानाचा सगळ्यात जास्त फायदा तर तुम्ही घेता बौद्धांशिवाय. तुम्ही महिलांना विचारा, सर्वाधिक कुठल्या महिलांना फायदा झाला संविधानाचा? त्यामुळे संविधान हे कुठल्या जातीसाठी नाही, कुठल्या धर्मासाठी नाही, कुठल्या पंथासाठी नाही, ते भारतीयांसाठी आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगत आलो आहे, जय भीम हा बदलणारा जगाचा सक्सेस पासवर्ड आहे. आपल्याला अडचण काय, काही वर्षांपूर्वी मी साम टीव्हीचं संपादक होतो आणि माझा आवाज महाराष्ट्राचा नावाचा एक शो त्या काळामध्ये सुरू होतो. आणि माझं एक लेखन सुरू होतं. हे जे पुस्तक आहे बी द चेंज, आम्ही भारताचे लोक नावाचं पुस्तक मी मुद्दाम तुमच्याकरता घेऊन आलो. त्या पुस्तकाचं मी लेखन करतो आणि मला त्यासाठी बरीच पुस्तकं हवी होती आणि प्रामुख्याने बाबासाहेबांची पुस्तकं हवी होती, बाबासाहेबांवरची पुस्तकं हवी होती. मी सगळी ती पुस्तकं एकत्र केली आणि गाडीमध्ये ठेवली आणि मग गाडीमध्ये येता जाता मी ते वाचत होतो. माझा ड्रायव्हर मला एका दिवशी म्हटलं, सर ते बाबासाहेबांवरची बरीच पुस्तकं गाडीमध्ये आहे, तुम्ही जरा घरी ठेवू का? म्हटलं का? ते मला सिक्युरिटी गार्डने विचारलं, साहेब जय भीम आहे. अडचण काय, त्यांना सांगू का म्हणे जय भीम आहे तुम्ही? ते लक्षात घ्या, या देशामध्ये जो जो आहे तो प्रत्येक जण जय भीम आहे, आणि जो जय भीम नाही तो भारतीय नाही. मजबूत माझ्या भीमाचा किल्ला, आणि हा किल्ला नाही फक्त, ही किल्ली पण आहे. कुलूप कुठले असू द्या, कुलूप आहे धर्मांधतेचं, कुलूप आहे जातींधतेचं, कुलूप आहे महागाईचं, कुलूप आहे बेरोजगारीचं, एकच किल्ली आहे, जय भीम. ही किल्ली आपल्याला कळायला पाहिजे, हा किल्ला आपल्याला कळायला पाहिजे. फक्त त्यासाठी मी म्हटलं ना, जय भीम ही फक्त घोषणा नाहीये, ही जबाबदारी सुद्धा आहे. मी नेहमी सांगत असतो, एक लक्षात घ्या, तुम्हा सगळ्या आया बायांना सगळ्यांना मताचा अधिकार मिळाला. कोणामुळे? मताचा अधिकार इंग्लंडमध्ये 1928 पर्यंत बायकांना मिळाला नाही. जेव्हा महिलांनी आंदोलन केलं की आम्हाला मताचा अधिकार द्या, तर त्यांना जिवंत जाळलं गेलं, रणगाडे घातले गेले. तर अनेक पुस्तकं सिनेमे जिवंत जाळले गेले, रणगाडे घातले गेले, तुरुंगात डांबले गेलं, बाईला मताचा अधिकार मिळाला. 1928 पर्यंत महिलांना इंग्लंडमध्ये मताचा अधिकार नव्हता. अमेरिकेमध्ये 1965 पर्यंत कृष्णवर्णीयांना मताचा अधिकार. ते गंमत माझ्या पुस्तकात आहे. जे बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष होते, ते आपल्याकडे डॉक्टर मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते. मनमोहन सिंग ओबामांच्या पहिल्या टर्ममध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान. ओबामा भारतामध्ये आले, मनमोहन सिंगांना भेटले. ओबामा आणि मनमोहन सिंग दोघे फार जवळचे मित्र, दोघे स्कॉलर, दोघे बुद्धिमान, दोघांकडे भरपूर डिग्र्या आणि सगळ्या खऱ्या खोऱ्या.
तेव्हाचे पंतप्रधान पुस्तकं वाचायचे, पुस्तक प्रेझेंट केलं आणि त्या पुस्तकावर ओबामाने एक वाक्य लिहिलं. ते वाक्य असं होतं, फ्रॉम द ओल्डेस्ट डेमोक्रेसी टू द लार्जेस्ट डेमोक्रेसी. जगातल्या सगळ्यात जुन्या प्राचीन लोकशाहीकडून जगातल्या सगळ्यात महाकाय अशा लोकशाहीला सप्रेम. पण तेव्हा अविनाश कॉम्रेड सीताराम येचुरी उभे होते. कम्युनिस्टांचे एक वैशिष्ट्य, करणार काही नाहीत पण लक्ष सगळीकडे असतं. लक्ष सगळीकडे असतं. त्यांनी बघितलं, येचुरी तर किती मोठा माणूस. येचुरी म्हटलंय त्या वाक्याला माझा अक्षर तुम्ही लिहिलंय की जगातल्या सगळ्यात जुन्या लोकशाहीकडून जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीला सप्रेम भेट, पण मुळात तुम्ही जुनी लोकशाही नाहीच आहात. हो का? 1776 मध्ये आमच्या देशामध्ये लोकशाही आली आणि तुमच्याकडे 1950 ला आली. आम्ही जुने आहोत. येचुरी म्हणाले लक्षात घ्या, 1965 पर्यंत तुमच्या देशात प्रत्येकाला मताचा अधिकार नव्हता. माझ्या देशात मात्र प्रत्येकाला पहिल्या दिवसापासून मताचा अधिकार आहे. सोपं होतं नाही. मी नेहमी सांगतो, न भांडता न झुंजता ज्यांना मताचा अधिकार सहजपणे मिळाला असा भारत हा एकमेव देश. आणि त्याच वेळी दुःखाने सांगतो, निवडणुकीमध्ये जिथे मतं विकली जातात तोही हा एकमेव देश. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, जो जय भीम म्हणतो त्यांना मतं विकायची नाही, आणि जो मत विकतो त्यांना जय भीम म्हणायचं. तुम्ही कल्पना करा, भारतामध्ये मतदार यादी तयार करणं एवढ्या मोठ्या देशाची किती अवघड काम होतं. मतदार यादीमध्ये घोळ घालणं सोपे आहे, तयार करणं कठीण आहे. तुम्ही कल्पना करा, आता शहापूर सारखी गावं, आता सुद्धा तुम्ही जर गेल्या परिसरामध्ये तर लक्षात येतं की किती दुर्गम गावं आजही या भागामध्ये आहेत. मी मुंबईचा संपादक होतो सकाळचा, तर या भागात मी भरपूर फिरलोय. शहापूर, डहाणू वगैरे सगळ्या भागामध्ये फिरलोय. सगळे आदिवासी गावं, खेडी, पाडी आजही अवघड आहे. त्या कालावधीमध्ये या गावांमध्ये मताचा अधिकार देणं, लोक निरक्षर, महिलांच्या साक्षरतेचं प्रमाण तेव्हा 6% होतं. ते निवडणूक अधिकारी कुठे घरी जायचे, तेव्हा काय बेल नव्हती, कडी असायची, कडी वाजवायची. कडी वाजवली की बाई दरवाजा उघडायची. ती विचारायची, त्याला विचारायची कोण आहे घरात, म्हणजे कोणीच नाही. तू कोण आहे? बायका आपलं अस्तित्वच विसरून गेल्या होत्या. तू कोण आहे म्हणायचे, बर तुमचं नाव सांगा, मतदार यादी तयार करतो, तुमचं नाव सांगा. नाव सांगा. मग ती म्हणायची माझं नाव रखमाबाई. बर नवऱ्याचं नाव सांग. ती म्हणायची मी नसते नवऱ्याचं नाव घे. मतदार यादी तयार करणं म्हणजे हे मी सांगत नाही, हाऊ इंडिया बिकेम डेमोक्रॅटिक नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये सगळा तपशील येतो. हे सगळं करणं अत्यंत कठीण होतं, पण तरीही प्रत्येकाला मताचा अधिकार दिला गेला. तेव्हा संसदेमध्ये, संविधान सभेमध्ये हा मुद्दा पुढे आला होता की मताचा अधिकार देण्यासाठी किमान शिक्षणाची अट ठेवा. ही निरक्षर माणसं आहेत, त्यांना काय कळणार आहे? बाबासाहेबांना माहिती होतं शिकलेले कोण आहे. बाबासाहेब म्हटले माझी माणसं निरक्षर असतील, पण माझ्या माणसांमध्ये एक सामायिक क्षमता आहे. आणि बाबासाहेब पुढे असं म्हणाले, एक वेळ मला विचारवंतांबद्दल खात्री वाटत नाही, पण मला माझ्या सर्वसामान्य माणसांबद्दल. संविधानाचा केंद्रबिंदू सर्वसामान्य माणूस आहे, ते आपण कधी विसरता कामा नये. तुम्ही कल्पना करा, हा देश जेव्हा तयार होत होता, घडत होता, तेव्हा अनेक जण असं म्हणत होते की हा देश स्वतंत्र झाला तर तो कोसळेल, हा देश टिकणारच. एवढे धर्म, मला सांगा जगातल्या कुठल्या देशामध्ये एवढे धर्म आहेत, एवढ्या भाषा? तर शहापूरमधली भाषा तुम्हाला कळेल का? ते आदिवासी बोली भरतेच काहीतरी असते. पण आम्ही जळगावला गेलो, अहिराणी, पण मला अहिराणी माहिती होती अविनाश. त्या जळगावमध्ये गेला मला कळलं ते अहिराणीच्या 16 उपबोली भाषा. ते उपसैला मी गेलो, त्यांची वेगळीच भाषा. तुम्हाला गप्पा सांगतो, परवा मी कोल्हापूरला गेलो, तो ते बॉबी माहिती आहे का? खायची बॉबी भेटत, पिवळी बॉबी अशी असते, त्याला काय म्हणतात? पुंगळ्या. बरोबर आहे. ती पुंगळे जे आहे ती मी चालवतो टोल नाक्यावर, किती तू होतं म्हणतो बरोबर, टोल नाक्यावर मी म्हणणार आहे ते घेऊया. तुम्हाला म्हणतो सर ते तेलकट असेल, लहानपणाची आठवणी जरा असं ते तेलकट म्हणजे काही बोटांमध्ये येते का बरं का, काही बोटामध्ये घालतं लहानपणाची आठवणी आपल्या. मला कुणीतरी फार छान सांगितलं, म्हणजे मोठं होण्याचा अर्थ काय? मोठं होणं म्हणजे मोठं
शास्त्र आहे, तो फेसबुकवर फोटो टाक आणि वर लिहिलं की 10 फुटांमध्ये बॉबी. तर बॉबी म्हटलं की लगेच खाली लोकांना लिहिलं ना, ते बॉबी नाही पुंगळी आहे. बरं का, एकानं लिहिलं पुंगळी नाही, तो पुंगा पंडित आहे. अरे तो बॉबीला 11 नावं आली खरी, पण हा भारत आहे. यातलं कुठलंच नाव, कुठला शब्द योग्य नाही, कुठला शब्द अयोग्य नाही, सगळे शब्द बरोबर आहेत. भारतामध्ये एवढं वैविध्य आहे, एवढ्या भाषा, एवढे पंथ, एवढे धर्म. भारत नावाचा देश ज्या दिवशी तयार होईल त्या दिवशी कोसळेल अशा प्रकारची मांडणी केली जाते. चर्चिल नावाचे फार मोठे पुरुष विन्स्टन चर्चिल हे इंग्लंडचे पंतप्रधान होते. चर्चिल यांनी एक भाषण केलं 1940 आणि त्या भाषणामध्ये चर्चिल असं म्हणतात की भारत नावाचा देश जर स्वतंत्र झाला तर तो काही वर्षांमध्ये कोसळेल, हा देश टिकणार नाही. कारण एवढे धर्म, एवढे पंथ, एवढ्या भाषा या देशाला जोडणारा एकही धागा आहे. त्यांचं वाक्य असं आहे की भारत हा देशच नाहीये, भारत ही भौगोलिक अभिव्यक्ती आहे. म्हणजे अक्षवृत्त असतं, रेखावृत्त असतं, विषवृत्त असतं. तुम्ही कधी बघितलंय यात कोणी बघितलं विषवृत्त, कोणी बघितलं अक्षवृत्त? अक्षवृत्त असतं, विषवृत्त असतं, रेखावृत्त असतं पण दिसत नाही. फक्त परीक्षेमध्ये येऊन त्रास देतं. आपण बघितले फक्त परीक्षेत. कसा भारत नावाचा देश आहे, हा देश नाहीच आहे, हा टिकणार नाही, हा कोसळेल अशी मांडणी चर्चिल करत होते. चर्चिलचा देश नंतर दुभंगला, इंग्लंड आणि आयर्लंड, पण भारत मात्र दिमाखाची. कुछ बात है हस्ती मिटती नहीं हमारी, कुछ बात है हस्ती मिटती नहीं हमारी. आणि ही बात मन की बात नहीं, ये बात बाबा साहब की बात है, ये बात संविधान की बात. ही संविधानाची गंमत तुम्हाला कळायला पाहिजे की हा देश कोसळेल असं वाटलं, हा देश उभा राहिला. एवढे धर्म, एवढे पंथ. जेव्हा बराक ओबामा भारतामध्ये आले तेव्हा म्हटले व्हॉट इज ब्युटी ऑफ इंडिया, सौंदर्य काय भारताचं. यू हॅव मेरी कोम, यू हॅव शाहरुख खान, यू हॅव मिल्खा सिंग ऑल टुगेदर. माझे पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये एक कविता आहे. तुम्ही भाग मिल्खा भाग हा सिनेमा बघितला असेल. ही कविता अशी आहे, धर्माने पेटवलेल्या बनव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धर्माने पेटवलेल्या बनव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धावणाऱ्या मिल्खाच्या रूपात फरहान अख्तर दिसतो. टाळ्या पिटणाऱ्या कोणालाच दोघांचाही धर्म ठाऊक नसतो. जावडे साहेब, तुम्ही कितीही नाकारले तरी हीच माझ्या देशाची गाथा आहे. भल्या भल्यांचा उतरवला तोरा, तुमची काय कथा आहे. आम्ही भारताचे लोक, हीच आमची ख्याती आहे. अविनाश उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे. एका कार्यक्रमात मी आणि उद्धव साहेब एकत्र होतो. पहिलं भाषण माझं होतं. उद्धव साहेबांना उद्देशून मी असं म्हणालो, उद्धव साहेब, मी बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट म्हणतो. पण एक लक्षात घ्या, जेव्हा हिंदू हृदय सम्राटावर सिनेमा काढायची वेळ आली तेव्हा तुम्हाला नवाजुद्दीन सिद्दीकी शोधावा लागला. मला एकडे सांगितलं, पण ते मुस्लिम म्हणजे जरा लोकांना गंमत सांगतो. मी काल फुलेवाड्यात गेलो होतो. माझा काल फुलेवाड्यात व्याख्यान होतो आणि गंज पेठेमध्ये हा फुलेवाडा आहे. तुम्ही अभिलाष बघितला असेल. गंज पेठ बऱ्यापैकी मुस्लिम बहुल असा एरिया आहे. आणि घाई झाली होती, कार्यक्रमाची वेळ आली आणि ट्रॅफिक प्रचंड. पुण्यामध्ये तर वाहतुकीची कोंडी म्हणजे, मी फार नशीबवान आणि भाग्यवान आहात की शहापूरमध्ये राहतो. पुण्यात वाहतुकीच्या कोंडीमध्ये जाऊन आमचा एवढा वेळ जातो. तर चाललो तेवढा मुस्लिम मध्ये येऊन जरा बाईकवर इकडं तिकडं. माझं काय म्हणणं आहे मुस्लिम की डोक्यात भिनवलं गेले. तो मला म्हटलं मुस्लिम. म्हटलं बाळा, तू लहानाचा मोठा झाला सलीम जावेदचे सिनेमा बघत. तुझ्या लग्नामध्ये सनई वाजली बिस्मिल्ला खानची. तुझ्या पोराचा हिरो शाहरुख खान. कुठे आम्ही हिंदू मुस्लिम? हा देश काय आहे हे लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून म्हटलं हा देश संविधानामध्ये दिलेला आहे. एवढे सारे धर्म, एवढे सगळे पंथ, एवढ्या भाषा सगळं असून सुद्धा हा देश इथपर्यंत येऊ शकला. हा जो राष्ट्रवाद आहे, ही जी आयडिया ऑफ इंडिया आहे, ही जी कल्पना आहे भारताची, ती भारताची कल्पना समजते. आणि म्हणून मी असं म्हणतो की सगळ्यात महत्वाची गोष्ट 25 नोव्हेंबर 1949 बाबासाहेबांचं संविधान सभेमध्ये गाजलेलं भाषण. त्या भाषणामध्ये बाबासाहेब असं म्हणतात, राज्यघटना शेवटी कायदे, राज्यघटना शेवटी कायदे, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ असे अवयव देईल, पण त्या राज्यघटनेमध्ये प्राण बोलतील आम्ही भारताचे. सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू आहे भारताचा, ही जी खात्री होती
भाषेचा असो, हा जो भारत आहे, हा भारत पुढे नेण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा भारत नव्या पिढ्यांपर्यंत पोहोचवला पाहिजे. नव्या पिढ्यांना कल्पना काय भारताची ती नीटपणे समजून शकेल. पण मजा सांगतो, आपल्याला काय माहिती का, अनेक गोष्टी माहिती नसतात. बाबासाहेबांचं शहापूरशी वेगळं नातं आहे. बाबासाहेब शहापूरमध्ये येऊन गेलेले आहे. मी स्वतः अलिबागमध्ये 3 वर्ष राहिलो. कृषीवल नावाचं दैनिक आहे अलिबाग, त्याचा मी संपादक होतो. अलिबागमध्ये बाबासाहेब येऊन गेले होते. कृषीवल नावाचं जे दैनिक आहे ते सुरू करा असं बाबासाहेबांनी सांगितलं. शेतकऱ्यांचा पहिला संप जगातला अलिबागमध्ये झाला, तो बाबासाहेबांच्या प्रेरणेनं झाला. बाबासाहेबांच्या या परिसराशी, ठाणे, रायगड या परिसराशी खूप वेगळं नातं आहे. सत्याग्रह झाला 14 करायचा, तो कुठे झाला? महाड. बाबासाहेबांनी सत्याग्रह जेव्हा सुरू केले तेव्हा ठरवलं करायचं, तर सत्याग्रहाला जागा कोण देणार? गावात कोणीच जागा दिली नाही, म्हणजे जागा मिळणार. तेव्हा बाबासाहेबांच्या लक्षात आलं की जागा नाही मिळाली, सत्याग्रह करायचा कसं? तर फत्ते खान नावाचा एक माणूस पुढे नका, बाबासाहेब काय झाले मी तुम्हाला जागा, प्रत्येकांना जागा द्यायचं मान्य केलं. गावातल्या लोकांनी सुरू केला बरोबर, तू गावात जागा दे, मग गावात राहतो कसा बघून घेतो. पण गावात काम करणं सोपं नसतं. आम्ही पुण्या मुंबईत राहतो ते सोपं आहे, तुम्ही गावात काम करता. पण गावात लोक वाटतात साधे, किती विलंबन असतं तुम्हाला माहिती. यांना किती म्हटलं बघा, मी साम टीव्हीला असताना माझ्या केबिनमध्ये माझ्या गावाकडचे, मी पण गावात नाही, माझ्या गावाकडचे काही मंडळी आहेत. फेटा, एकाच्या डोक्यावर टोपी, धोतर असे ते येऊन बसले. तर माझी अँकर मुलगी जेव्हा नेमकी माझ्या केबिनमध्ये आली, ते गेल्यावर मला ती म्हटली, सर मगाशी ते आले होते, ते किती इनोसंट होते. इनोसंट होते ते तुला मला विकून येतील म्हटलं. ते बघून तुला वाटतं गावातल्या लोकांवर म्हटलं भारी लोक जगात कुणीच नाही. आणि आम्ही लोकांनी गावात काम केलं म्हणून म्हटलं शहरात काम करू शकतो. ज्याला गावात काम करता येतं तो अमेरिकेत पण काम करू शकतो. तर गावातल्या लोकांनी सांगितलं की बघ फक्त खा, तुला परत गावात राहायचं, आता जागा दे तू बघ. प्रत्येकाने म्हटलं 1 बार महिने कमिटमेंट करली, त्यानं केली, झालं. आणि प्रत्येकांना जागा दिल्यामुळे तो सत्याग्रह यशस्वी होऊ शकला. हे अनेकदा माहिती नसतं अनेकांना, पण बहिष्कृत भारतमध्ये याचा उल्लेख आहे. तुम्ही उल्लेख सांगितला, तो सांगितला पिंपरी चिंचवडच्या एका कार्यक्रमामध्ये. आणि माझं ते व्याख्यान आता बऱ्याच जणांनी उल्लेख केला की युट्यूबवर व्याख्यानं बऱ्यापैकी लोकांना माहिती असतात, अनेक संदर्भ लोक बघतात, ऐकतात. ते माझं भाषण खूप व्हायरल झालं, मिलियन्स मध्ये व्हायरल झालं. मला एके दिवशी एक फोन आला, संजय आपल्याशी बोलतोय का म्हटलं बोला ना. म्हणजे सर मी महाडमधून बोलतो, तुम्ही ज्या प्रत्येकाचा उल्लेख केला ना त्याचा मी नातू बोलतो. आणि तो पुढे असं म्हणाला, सर मला माहितीच नव्हतं माझा आजचा एवढा मोठा होता. पण आपली अडचण हीच आहे, आपले आजचे लय मोठे होते हे आपल्याला माहितीच नाही. आपली आजी फार मोठी होती हे आपल्याला माहितच नाहीये. तुमच्याकडे आहे का माहिती नाही, पण माझ्याकडे अजूनही माझ्या आजीची गोधडी आहे. भारत म्हणजे गोधडी, भारत ही गोधडी आहे. इकडचा कपडा तिकडचा कपडा, हा रंग तो रंग, हे ते सगळं मिळलेली गोधडी आहे. काही करा पण ही गोधडी मुसवता कामा नये. गोधडी म्हणजे संविधान. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की या सगळ्या पद्धतीनं जो भारत आकाराला आलेला आहे तो सगळ्यांचा आहे, तुमचा आहे, माझा आहे, प्रत्येकाचा आहे. हा भारत समजून घेतला पाहिजे. एक लक्षात घ्या, बाबासाहेबांना कायम खात्री होती, जातीपातीच्या धर्माच्या पलीकडे आपण विचार केल्याशिवाय आपण पुढे जाणार नाही. आपली अडचण काय झाली म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे आपण भारतीय होण्याऐवजी कुठल्यातरी जातीची. आपण म्हणतो मी बौद्ध आहे पण जात सोडत नाही. मी लडाखला गेलो, कारगिलला गेलो. कारगिलमध्ये युद्ध झालेलं आपल्याला माहिती आहे. एका शाळेत मी गेलो, त्या शाळेत छान त्या मुली अशा मस्त त्या त्याचा तो पोशाख वगैरे सुंदर मुली होत्या, लहान लहान मुली मुलं सगळे होते. त्याची प्रार्थना सुरू होती. तर त्या आठवीला त्या मुलीने मी सारखं विचारलं, ते कारगिलचे युद्ध 2-3 वेळा विचारलं. एक 9वीतली मुलगी पुढे आली, म्हणजे सारखं कारगिलचं युद्ध विचारताय मला. तुम्हाला माहित आहे का कारगिलचा बुद्ध पण आहे. आणि मग तिने मला कारगिलच्या बुद्ध मूर्ती दाखवल्या आणि मला म्हणाली तुम्हाला फक्त युद्धाचा कारगिल माहिती आहे, पण हा बुद्धांचा कारगिल. बुद्धांचा हा देश असा निर्बुद्धांचा का झाला हा खरा प्रश्न आहे. आणि तो निर्बुद्धांचा होत असताना आपण हतबुद्ध का झालो हाही प्रश्न आहे. आणि ते व्हायचं नसेल तर आपल्याला पुन्हा बुद्धांच्या वाटेनं जावं लागेल. पण त्यासाठी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे
लक्षात काही युद्ध सांस्कृतिक आहे, आपल्याला ते कळत नाही. सांस्कृतिक युद्ध आहे, जातीतनं बाहेर पडावं लागेल, धर्मातनं बाहेर पडावं लागेल. अरे छत्रपती शिवाजी महाराज या जातीचे, अरे शिवाजी महाराजांचा प्रेरणा होते महाराष्ट्राचा. हे महाराष्ट्राला सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं कोणी? महात्मा फुले. रायगडावरची समाधी सगळ्यात पहिल्यांदा शोधून काढली कोणी? महात्मा फुले. शिवरायांचा पहिला पवाडा गायला कोणी? महात्मा फुले. आणि मगाशी उल्लेख केला सत्याग्रहाचा, बाबासाहेबांच्या 14 कळायच्या त्या सत्याग्रहाच्या वेळी बाबासाहेबांचं गाजलेलं भाषण आहे, ते वैष्णव भारतमध्ये आहे. बाबासाहेब असं म्हणतात की हा सत्याग्रहाची तुलना, या सत्याग्रहाची तुलना फ्रेंच राज्यक्रांतीशी करतो. आणि पुढे बाबासाहेब असं म्हणतात की हा सत्याग्रह माझा पहिला सत्याग्रह आहे. हा सत्याग्रह मी कुठेही करू शकलो असतो, पण हा सत्याग्रह मी इथंच करतोय कारण ही माझ्या रयतेच्या राजाची भूमी आहे. आणि मग आमचा शाहीर म्हणतो, दोनच राज इथे गाजले या कोकण पुण्यभूमीवर, एकाच्या रायगडावर, एकाचा अवतार. शिवबा, ज्योतिबा, बाबा यांच्यामध्ये जैव नातं कळायला पाहिजे. तुमच्या पोरांना लक्षात आलं पाहिजे मी भारतीय आहे, मी माणूस आहे. बाबासाहेब असं म्हणाले नाही मी प्रथमतः भारतीय आहे आणि मग बौद्ध आहे. बाबासाहेब म्हणते मी प्रथमतः भारतीय आहे आणि अंतिमतः सुद्धा भारतीय आहे. आणि हे भारतीयत्व तुमच्या मुलांमध्ये निर्माण होणं आपलं काय झालं ते मी नेहमी सांगतो. आज काही प्रमाणात तरुण मुलं दिसतात, पण एकूण कमी दिसतात. त्याचं कारण काय माहिती? आपण त्यांच्या भाषेत बोलतच नाही. आपल्याला भाषणाला उभे राहतात. विश्वभूषण अमोक ढमोक आहे, विशेषण 5 मिनिटं. गौतम बुद्धांचं विशेषण, शाहूचं विशेषण, पुऱ्यांचं विशेषण, बाबासाहेब. अरे मला सगळ्यांना माहिती आहे ना, तुझं मुद्दा मांड. त्याचं भाषण ऐकून पोरांना असं वाटतं ह्याच काही खरं नाही, हा आपल्याला काय सांगणार. तुम्हाला मुलांच्या भाषेमध्ये बोलता आलं पाहिजे, मुलांशी बोलता आलं पाहिजे, नव्या पिढीशी बोलता आलं पाहिजे. तुम्हाला कल्पना नाही तुम्ही तुमच्या मुलामुलींशी बोलत नाही, पण तुमच्या मुलामुलींशी बोलणारी एक वेगळी यंत्रणा काम करते आहे. तुम्हाला माहिती नाहीये. त्यांच्यावर त्यांच्याकडे व्हॉट्सअपवर जे येत आहे त्याचा अभ्यासक्रम बघा. अभ्यासक्रमात सगळे गेले, गुगल गेले, बुद्ध सगळं गेलं. आता काय झालं माहिती का? आता पोरांना काय तुम्ही तुमच्या घरात पोराचं काय त्याला विचारलं ना, मुलगा काय करतो? तर बाबासाहेब वाचतोय, ओबामा वाचतोय, IIT करतोय. 8वीतला पोरगा IITची एंट्रन्स देतो. अजून 8वीतला पोरगा IITच्या एंट्रन्सची तयारी करतो. आम्हाला 8वीत असताना IIT वगैरे माहित पण नव्हतं, म्हणून आमचं बरं झालं. मला 8वीतला अनुभव मी जेव्हा लहान होतो 8वीला असताना वगैरे घरी पाहुणे यायचे. घरी पाहुणे आले की अरे संजू कसा आहे, किती वेळा आहे? 8वीला आहे. काय काय कविता म्हणून दाखवतो, काय भाषण म्हणून दाखवतो? मी भाषण म्हणून दाखवतो. अध्यक्ष महाशय आणि बघतो तेवढ्यासाठी 15 ऑगस्टचं भाषण पुढच्या 26 जानेवारीपर्यंत पाठ ठेवायचं. चॉकलेट मिळायचं, चारणे मिळायचे. इतकं छान आयुष्य होतं. असंच मी एका घरी गेलो, एका मुलं माझा मित्र होता, त्या मित्राच्या मुलीला मी हाक मारली. पोरगी 8वीला. मी म्हटलं ये ग ये. आपल्या सवय असतं नाही, किंवा काही कविता म्हण, गाणं म्हण, किंवा तू मोठेपणी कोण होणार. नंतर एक विनोद वाचला. एका पोराला विचारला तू मोठेपणी कोण होणार. म्हटलं काही होईल, पण असे मूर्खासारखे प्रश्न विचारतात. अरे म्हटलं तुम्ही एवढे मोठे होऊन तुमचं काय झालं नाही, मला काय विचारलं. मुलीने विचारलं, त्याला विचारलं IITच्या एंट्रन्सची एंट्रन्सची तयारी केली. तुम्हाला का सांगतोय? आपण मुलांना रेसचे घोडे करून टाकले. तर समजतच नाही आपण तुम्ही काय करायचं. अरे आमचा नागराज मंजूर आहे, 10वीला 6 विषयात नापास. किती? 6 विषयात नापास. त्याला मी म्हटलं नागराज, माझा फार जवळचा मित्र आहे, म्हटलं नागराज तू 6 विषयात कसा काय नापास? तर मला सर 6 विषय. अरे पण त्याला कळलं ना मला काय करायचंय. याचा अर्थ तुमच्या पोराने नापास व्हावा असं माझं म्हणणं नाहीये, पण तुमच्या मुलांना काय करायचंय ते समजून घ्या. प्रत्येकानं IIT केलं पाहिजे, अमुक केलं पाहिजे, काही गरज नाहीये. तर माझा मुद्दा असा आहे नव्या पिढीशी बोललं पाहिजे आणि नव्या पिढीशी नव्या भाषेमध्ये बोललं पाहिजे. तुमचा मुलगा
आपण महिला म्हणून इथे पुरुषांना लक्षातच येत नाही की महिला म्हणून या जगामध्ये वावरणं किती अवघड आहे. बरं गप्प सांग, 22 डिसेंबर ही वर्षातली सगळ्यात मोठी रात्र असते. माहिती आहे, 22 डिसेंबर ही वर्षातली सगळ्यात मोठी रात्र असते. आणि हे माझ्या लक्षात आहे कारण 21 डिसेंबर हा माझा वाढदिवस आहे. कुठे चालला मावशी, कुठे झाला बसा, कशाला 22 डिसेंबर तर 21 डिसेंबर हा माझा बर्थडे आहे. आणि माझी आई मला कायम सांगायची, संजू तुझ्या जन्माच्या वेळी रात्र सरतच नव्हती. नंतर मला कळलं कशी सरेल, कारण 22 डिसेंबर ही वर्षातली सगळ्यात मोठी रात्र होती. आम्ही पुण्यामध्ये 22 डिसेंबरला सगळ्या महिलांना आवाहन तुम्हाला काय सांगितलं जातं, अंधाराची भीती. बाहेर बघा श्वापद आहे, म्हणजे बाहेरच्या श्वापदापासून सुटका मिळवण्यासाठी घरातल्या श्वापदाकडे यायचं. 7च्या घरात तरी तुम्हाला मी सांगतो, तुमच्या आदिवासी बायका खूपच पुढे आहेत. आदिवासी महिला या वनपक्षी अधिक समतावादी आहे. इथे स्त्री भ्रूण हत्यांचं प्रमाण सगळ्यात कमी आहे. पण असं बरं का, तर म्हणजे तुम्ही घाबरायचं नाही, तुम्ही यायचं रात्री. तुम्ही पुणे बघितलं असेल बऱ्याच जणांनी. अलका टॉकीज चौकामध्ये आम्ही महिलांना बोलावलं. तिथे किती महिला होत्या? 17,000 महिला होत्या. 17,000 महिला आल्या. आणि 17,000 महिलांना आम्ही आव्हान काय केलं माहिती आहे? तुम्ही काहीच करायचं नाही, आम्हाला मागे पुरी करू वगैरे काही नाही. आमचा मुद्दा एवढाच आहे, आम्ही माणूस आहोत, आम्ही रात्रीला घाबरत नाही. तुमची नजर बदला, यांची नजर बदलणं महत्वाचं आहे. आणि आम्ही सांगितलं, एक लक्षात ठेवा, 2 गोष्टी. पहिली गोष्ट म्हणजे सोबत पुरुषाला घेऊन यायचं नाही, एकटे. दुसरं म्हणजे तुम्हाला हव्या त्या कपड्यात घ्यायचं. एकदा मला एका बाईने हात मारले, म्हणजे सर ऐका ना, मी ओळखलंच नाही, त्या 1 पीस मध्ये बघतो तर त्या नगरसेविका होत्या. म्हटलं वहिनी तुम्हाला मी कायम साडीत बघितलं, पण तुम्ही सांगितलं ना माझ्या आवडत्या कपड्यात मी आहे. त्यांनी तो सगळा तो झाला, कार्यक्रम झाला, सगळं झालं. आणि 3 वाजता शनिवार वाड्यावर 10,000 महिने. आपली काहीच नाही, घोषणा नाही, काही नाही. आम्ही रात्रीला घाबरत नाही. सगळं झालं, महिला गेल्या. 2:45 वाजता घेतली. माझा फोन वाजला. तर मी उत्तम फोन सुरू ठेवला होता. म्हटलं तुम्हाला काही अडचण आली, काही त्रास झाला. एका बाईचा फोन होता, माझा काही बाईचा नंबर सेव्ह नव्हता. म्हटलं हा बोला. म्हणजे काही नाही सर, मी बोलते, जरा सांगायचं होतं मला. कळलं काही अडचण आली. म्हणजे सांगा ना. काही नाही, आनंदाची गोष्ट सांगायची. म्हणजे काय, म्हणजे कधी नव्हे ते पहाटे 3 वाजता मी जाऊन घराची बेल दाबली. मग यांना कळालंच नाही काय घडतं, यांना बरोबर कळलं. पहाटे घराची बेल दाबलं 3 वाजता म्हणजे काय स्वातंत्र्य आहे ते यांना माहिती. पण नवऱ्यानं दरवाजा उघडला. मी त्याला म्हटलं झोपून झाले का, तू जेवण केलंस का? मी जेवण आले. तुम्हाला काय सांगतो, तुम्हाला तुमच्या मुलग्यांना सुद्धा माणूस करता आला पाहिजे. लक्षात घ्या, मुलींवर काम करण्याची आवश्यकता नाहीये, मुलग्यांवर काम करणं. या सगळ्याचा माणूस करणं. आणि म्हणून मी म्हटलं संविधानानं तुम्हाला काय मला सांगितलं, सगळ्यात जास्त महत्वाचं काम काय केलं असेल सगळ्यांनी. महात्मा फुले, शाहू महाराज, डॉक्टर आंबेडकर प्रामुख्याने महिलांसाठी काम. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळ्या जातींच्या महिलांसाठी काम केलं. बरं गंमत सांगतो मी, आणि ही गोष्ट सांगतो आणि कधी ऐकली असेल तर तरी पुन्हा मुद्दाम सांगतो. एक असाच मी घरी बसतो आणि मला व्हॉट्सअपवर एक मेसेज आला. तो मेसेज होता माझ्या कॉलेजमधल्या मैत्रिणीचा. तरुण मुलांना कळणार नाही आपले दिवस किती वाईट होते. तरुण मुली बघे, मुलगी हसते, तुला माहित नाही आमच्या अवस्था फार वाईट होती. आमच्याकडे व्हॉट्सअप नव्हतं, इंस्टाग्राम नव्हतं, स्नॅपचॅट नव्हतं. आमच्याकडे काय, फक्त पत्र. एखादी मुलगी आवडली तर काय करायचं हेच कळत नव्हतं. आता हसलं, निवृत्त झाले पण आणखी प्रवृत्त आहे. आमच्या घरामध्ये एखादी, तुम्हाला माझ्या अडचण सांगतो, माझ्या आणखी बऱ्याच अडचणी. आपल्या आयुष्यात इतकी अडचण आहे ना. मी घेते ऍडमिशन BSc ऍग्रिकल्चर. पण BSc ऍग्रीची गंमत अशी की BSc ऍग्रिकल्चरला तेव्हा मुली नसते. माझ्या अख्ख्या वर्गामध्ये 180 जणांची बॅच, एकच बोलतो, ती पण एंगेज. आमच्या वेळी एंगेज हा शब्द होता, ती पण एंगेज. अरे बापरे, आता करायचं काय. पण माणूस चिवट असतो. ही गोष्ट आहे कोल्हापूरची. माझं कॉलेज कोल्हापूर
कोल्हापूरचं BSc ॲग्रिकल्चरचं कॉलेज, म्हणजे शेजारचं शिवाजी विद्यापीठ पण आपलंच आहे, शेजारचं राजाराम कॉलेज पण आपलंच आहे. आम्ही तिकडे जाऊ लागलो. त्यामुळे एक मुलगी भेटली, आवडली. मग करायचं काय, म्हणायचं कसं? आमच्याकडे तेव्हा होतं फ्रेंडशिप देशील का, म्हणायचं कसं? थोडी तिला पत्र लिहिलं. पण आम्ही एवढी पत्र, एक नाही 12 पानांची पत्र लिहिली. तर माझं अक्षर बरोबर, तर बाकीच्यांची पण पत्र लिहायचं. समजेल तर माझं प्रेम आहे, पत्र लिहून दे ना. तुझं प्रेम मी कसं काय लिहिणार? मंगेश पाडगावकर, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं. एवढी पत्र लिहिली, त्यामुळे बहुतेक पत्रकार झाले. ते पत्र झालं, पण पुन्हा पत्र लिहून चालायचं नाही. कबूतर ज्या ते कबूतर शोधावं लागायचं. ऐका, ते कबूतर नुसतं पत्र द्यायचं नाही, ते कबूतर अगोदर वडापाव खायचं. अशा सगळ्या प्रश्नात तिला पत्र पोहोचायचं आणि पत्र पोहोचल्यावर ते दाखवायची अशी काय घडलंच नाही. अशी ती आमची ड्रीम कर. तिचा मला मेसेज आला, संजय कसा आहेस? तर मेसेज होता कसा, संजय कसा आहेस? पण मी वाचला कसा, संजय कसा आहे? काय कोण हसतात बघाय, बस वा, हसत राहतो मी, असंच हसत राहा. छान, फारच छान, मस्त, ग्रेट. झालं तर सगळं झालं. मग काय संजय इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. मग जरा गप्पा झाल्या, तुम्हाला घसरे म्हटले, संजय तुम्ही जात कुठले? म्हटलं हे काय मध्येच बोल. तुला नाही, तू जेव्हा कॉलेजमध्ये होतास तर माझा समज होता की तू ब्राह्मण असेल, कारण तू भाषण करायचास, तू शाळेमध्ये कॉलेजमध्ये एकदम टॉपर होतास, आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतं की तू ब्राह्मण असेल. पण तेव्हा का वाटायचं मला माहिती नाही, आता का वाटत नाही हे तरी मला सांग. तर म्हटलं तुझा डीपी, आता डीपी फार महत्वाचं असतं, बरोबर. मला मध्यंतरी मुंबईमध्ये एक प्राध्यापिका भेटली. तेव्हा म्हटलं आपले साहेब मला ओळखलं का, आपण फेसबुकवर फ्रेंड आहात. मी म्हटलं मॅडम भेटल्यावर ओळखू या, असा डीपी ठेवत चला. संजय आवडेचा डीपी बघून वाटतं अरे बापरे, आता आपल्याला काय राजपिंडा माणूस भेटणार आहे. प्रत्यक्षात आपणच का, म्हणजे एवढा डीपी फारच सुंदर आहे. तर मी नेहमी सांगतो की आपण तेवढे काही बरे नसतो जेवढे डीपीवर असतो, आणि तेवढे वाईटही नसतो जेवढे आधार कार्डावर असतो. तर माझा डीपी असा होता अविनाश, माझा डीपी असा होता ज्याप्रमाणे आता हा फलक आहे, असा फलक होता. महात्मा फुले जयंती निमित्त संजय आवटे यांचे व्याख्यान, आणि माझ्या गळ्यामध्ये जय भीमचं स्थान. तर मागे महात्मा फुले, गळ्यात जय भीम, म्हणजे ब्राह्मण असणारच नाही. मी म्हटलं एक लक्षात ठेवा, मी मुळात जात मानत नाही, मी जातीच्या फार पलीकडे गेलेलो आहे. पण तू मला सारखं विचारतेस जात कुठली, जात कुठली, तुझी जात कुठली तू सांग, कारण तू जात मानतेस, तुला जात ही तुझी ओळख वाटते. पण मी ब्राह्मण, मी कोकणस्थ ब्राह्मण, ठीक, मी कोकणस्थ ब्राह्मण. म्हटलं मग तुला सांगू का, तुझा कोकणस्थ ब्राह्मण असशील तर तुझ्या डीपीवर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि बाबासाहेब आंबेडकरच असले. एक्सक्यूज मी, कार्यकर्ते मला असं म्हणतात ना, बोले एक्सक्यूज मी असं म्हणतात ना. पण माझा काय संबंध आहे, त्यांनी काम केलं दलित आणि अमुक धर्म ओबीसी वगैरे, माझा काय संबंध आहे? आपली अडचण काय, आपण वाचत नाही आणि न वाचता मतं बनवतो. मला एक सांग, तुला महात्मा फुल्यांविषयी काय माहिती, तुला सावित्रीबाई फुल्यांविषयी काय माहिती, तुला बाबासाहेबांविषयी काय माहिती? म्हणजे फार काय माहिती नाही. म्हटलं सुरू कर जेवढं माहिती तेवढं. म्हणजे पहिलं म्हटले, मी असं ऐकलं की महात्मा फुल्यांनी, सावित्रीबाई फुल्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. बरोबर आहे, तुला कल्पना आहे? मुलींसाठी पहिली शाळा सुरू करताना महात्मा फुल्यांना जागा मिळत नव्हती. जागा दिली कोणी? भिडे नावाच्या मित्राने. ते भिडे कोकणस्थ ब्राह्मण. आता भिडे म्हटलं की भीती वाटते, म्हणजे अविनाशा झुकलेला विषय फुटतात असं मला वाटायला. दुसरी जागा पुन्हा मिळत नव्हती. जागा दिली कोणी? चिपळूण घराणे. मुलींची पहिली शाळा सुरू करायची, मुलींची पहिली शाळा सुरू करायची यासाठी शिकवायला शिक्षिका पाहिजे. पुरुष चालेल का? शिक्षिका पाहिजे. तर शिकवेल कोण? सावित्रीबाई म्हटलं मी शिकवेन, पण त्या शिकलेल्या नव्हत्या. मग सावित्रीबाईंना शिकवणार कोण? तर महात्मा फुले म्हटले मी शिकवेन, पण मला एवढा वेळ नाही, मला आणखी कोणी मदत केली पाहिजे. माझ्यासोबत माझे सहकारी आले गोवंडे नावाचे. त्या शिकवणाऱ्या 3 शिक्षकांची नाव आहेत. त्यामध्ये एक गोवंडे होते, एक वाळवेकर होते आणि एक परांजपे होते. या तिघांविषयी. आणि पुढची गोष्ट म्हणजे महात्मा फुल्यांनी जी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली, त्या पहिल्या शाळेतल्या पहिल्या बॅच मध्ये
सगळ्या मुली ब्राह्मण होते. अरे मला कल्पनाच नाही. म्हणजे ते रमा माधव रमाबाई पेशवे, तुम्हाला रमाबाई पेशव्यांविषयी आदर आहे, पण त्या रमाबाई पेशव्यांना 20व्या वर्षी सती प्रत्येकाने जिवंत जाळलं गेलं ना. तुम्हाला माहिती नसतं. एक लक्षात घ्या, जेवढं शोषण इतर जातीमधल्या बायकांचं झालं त्याच्या दसपट शोषण ब्राह्मण स्त्रियांचं झालं. दसपट. म्हणजे आणखी तुला काय माहिती? म्हणजे मला हे माहिती आहे की त्यांनी केशवापणाच्या विरोधामध्ये न्हाव्यांचा संप केला. तेव्हा काय होतं, नवरा मेला, बाई विधवा झाली. विधवेचं जगणं तेव्हा भयंकर अवघड होतं. आज ज्या विधवा सर्वांना जगतायत ते केवळ या सगळ्या लोकांमुळे. त्या विधवांची अवस्था काय बिकट होती माहिती? तर विधवा झाली तिथं डोकं केशव. मी म्हटलं बरोबर आहे, केशवापण हो म्हणून करू. पण महात्मा फुले गेले, बायकांना म्हटले बायांनो केशवापण करून घेऊ नका. बायका म्हटलं आम्हाला कोण विचारू, न्हावी पण करून जातो. पुरुषांकडे गेले, म्हटले आम्हाला सांगू नका. महात्मा फुले न्हाव्यांना सांगितलं तुम्ही समजा. न्हावीच नाही मिळाला कसं काय करतो. मी म्हटलं हे बरोबर आहे, पण तुला हे माहिती केशवापणाची प्रथा कुठल्या जातीमध्ये? तुम्ही काकास्पर्श बघितला असेल. प्रामुख्याने कोकणस्थ ब्राह्मण महिलांमध्ये. कोकणस्थ ब्राह्मण महिलांचं केशवापण होऊ नये म्हणून महात्मा फुलेंनी ओबीसी न्हाव्यांचा रोजगार पुरवला. पण अजून तुला काय माहिती? आणि मला हे माहिती आहे की बघा आजही, मी कालच कोलेवाड्यात माझं भाषण होतं. कोलेवाड्यामध्ये आजही प्रसूतीगृह आहे. प्रसूतीगृह काय माहिती? तेव्हा काय होतं, तेव्हा लहानपणी लग्न व्हायचे. मुलीचं वय वर्ष 8 आणि नवऱ्याचं वय 50. लग्न व्हायचं आणि हे गृहस्थ गुडबाय म्हणायचे. मी काकास्पर्श पाहिजे, पण तो गेला एकदा तिचं लैंगिक शोषण व्हायचं. या मुलीची, या बालविधवेचं लैंगिक शोषण व्हायचं. कुणी पण लैंगिक शोषण करायचं. त्यातून त्या बायका गरोदर राहिल्या की अवैध पद्धतीने गर्भपात. समजून घ्या इतिहास, तुम्ही लक्षात घ्या, यांचं काही खरं नाही, तुम्ही ऐका. अवैध पद्धतीने गर्भपात करायचे, त्यात स्वतः मरायच्या, बाळ दगावायचं, अशा अनेक गोष्टी व्हायच्या. पुढे दाम्पत्यानं घरावर फलक लावला. अशा ज्या कोणत्या महिला असतील त्याने इथे यावं, इथे प्रसूत व्हावं, वाटल्यास बाळ इथेच ठेवावं आणि म्हणजे तुला हे माहिती आहे, पण तुला हे माहिती नाही जेवढ्या महिला बाळात होऊन गेल्या सगळ्या ब्राह्मण. आणखी तुला काय म्हणजे मी असं ऐकलं की एका विधवेचं मूल, अशाच एका विधवेचं मूल त्याची विधवेचं मूल दत्तक घेतलं. फक्त विधवेचं मूल दत्तक नाही घेतलं, ब्राह्मण विधवेचं मूल दत्तक घेतलं. काशीबाई नावाची ब्राह्मण विधवा होती, ऐका, तिच्यावर शास्त्रानं बरं काय त्यातून ती तिथे आली, गरोदर होती. सावित्रीबाईंनी प्रसूती केली, बाळ घेतलं तर ते डॉक्टर यशवंत. आता मला सांग महात्मा फुले आणि बाबासाहेबांबद्दल तुला काय माहिती? मनुस्मृतीचं दहन का केलं म्हणत? बाबासाहेब जाहीरपणे असं म्हटले, जी मनुस्मृती, जी राज्यघटना निर्माची माझ्या महिलांना उत्तर देत नाही तो ग्रंथ मी टाकला. एवढंच नाही, हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर बाबासाहेबांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. लक्षात घ्या, बायकांना संपत्तीमध्ये वाटा मिळाला, लग्नामध्ये हक्क मिळाला, घटस्फोटाचा हक्क मिळाला, कोणाकडे मिळाला? हिंदू कोड बिल. हिंदू कोड बिलासाठी बाबासाहेबांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. अविनाश, बाबासाहेबांना केंद्रीय मंत्री असताना तेव्हाचे आठवले, हे मात्र विसरले. ते फक्त केंद्रीय मंत्री पदच लक्षात ठेवले. मी तिला सांगितलं, आता मला सांग महात्मा फुले कोणाचे, आता मला सांग सावित्रीबाई कोणाचे, आता मला सांग बाबासाहेब. ती मला म्हटली काय. काही दिवसांनी परत तिने मला हाय करून बघतोय, तिच्या डीपीवर महात्मा फुले, सावित्रीबाई आणि बाबासाहेबांचा. तुम्हा सगळ्यांना मी सांगू इच्छितो, एक लक्षात ठेवा, संवाद करणं अत्यंत महत्वाचं आहे. माणसं बदलतात, माणसं बदलू शकतात. आपण काय करतो माहिती? आपण बोलतच नाही, आपण माणसाची बोलतच नाही, संवाद करत नाही. आणि पुढे काय करतो? आपलेच लोक आपलीच भाषा. ते हळदी कुंकू असते की नाही, आज आमच्या घरी उद्या तुमच्या घरी, बायकाच्याच. लोक बदलले पाहिजे, संवाद केला पाहिजे, संवादाने माणसं बदलू शकतात, त्यावर आपला विश्वास असला पाहिजे. आणि म्हणून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जातीच्या पलीकडे, धर्माच्या पलीकडे हा जो भारत आहे, हा भारत समजावून सांगितलं पाहिजे. तुम्हाला कळतं, जेव्हा परदेशामध्ये मी जातो ना,
सगळं बाकीचे पाणी सगळी व्यवस्था खूप सुंदर अशी होती. तिथे गेल्यानंतर तिथे त्या तिथल्या महापौरांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि आम्ही सगळे गेलो, संपादक वगैरे सगळे त्या पत्रकार परिषदेत. त्यांना खूप प्रश्न विचारले. म्हटलं इस्रायलकडनं शिकण्यासारखं भरपूर आहे, भरपूर प्रश्न विचारले. सगळं झाल्यानंतर त्यांनी मला जरा बाजूला घेतलं. मला म्हटलं मगाशी एवढे प्रश्न विचारले तुम्ही, कुठनं आलाय म्हणून आणि काय विचारले एवढे प्रश्न? मी मनात म्हटलं आमच्याकडे पत्रकार परिषद कोणी घेत नाही. तर बरं झाल्यानंतर मी त्यांना म्हटलं मी भारतातून आलो. म्हणजे भारतातून कुठून आलो? तेव्हा मी मुंबईत होतो. तर मुंबईतून आलो. तुम्हाला कल्पना आहे का? त्या 13वे शहर जे तुम्हाला फार कौतुक वाटतं त्याची लोकसंख्या आहे 4 लाख. संपूर्ण इस्रायल देशाची लोकसंख्या आहे 80 लाख. आम्हाला प्रश्न पडतो तुम्ही लोक 3 कोटीची मुंबई कशी मॅनेज करता? आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं. मग मी गुगलवर गेलो. आता गुगल हा गुरु आहे. काही दिवसांनी गुरु पौर्णिमा बंद होईल आणि गुगल पौर्णिमा सुरू होईल. मी गुगलवर गेलो आणि गुगलवर गेल्यावर माझ्या लक्षात आलं की लोकसंख्येचा विचार करता महाराष्ट्र हा जगातला 10व्या नंबरचा देश आहे. हो चालेल. एवढे प्रचंड लोकसंख्या, एवढं वैविध्य, एवढ्या भाषा, एवढं सगळं हा देश ठेपवतोय कसा याचं कौतुक प्रत्येक देशाला वाटतं. आणि म्हणून मी म्हणतो हा देश काय आहे ते आपल्याला मुळात आणि नव्या पिढीपर्यंत कळायचं. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहिती आहे या देशामध्ये प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार, प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार. 25 नोव्हेंबर 1949 बाबासाहेबांचं गाजलेलं भाषण आहे. मी जो मगाशी उल्लेख केला त्याच भाषणात बाबासाहेब पुढे असं म्हणतात, तुम्ही एखादा मुद्दा मांडला, तुम्ही एखादा मुद्दा मांडला आणि तुमचा मुद्दा मला पटला नाही तर तुमचा मुद्दा खोडून काढण्यासाठी ही माझी बुद्धी म्हणतात. पण मला न पटणारा मुद्दा सुद्धा तुम्हाला मांडता यावा यासाठी जीवाची बाजी. आणि बाबासाहेब तुकारामांना कोट करतात, तुका म्हणे होय स्वतःशी संवाद आपलाची वाद आपलाची. प्रत्येकाला बोलता आलं पाहिजे, प्रत्येकाला मांडता आलं पाहिजे, प्रत्येकाला भांडता आलं पाहिजे. हे वैशिष्ट्य एक लक्षात घ्या. सध्याच्या व्यवस्थेला बाकी सगळं चाललंय, तुम्ही वेगळा विचार करू नका. वेगळा विचार केला तुमचा दाभोलकर होईल, वेगळा विचार केला तुमचा गोविंद पानसरे होईल, वेगळा विचार केला तुमची गौरी लंकेश होईल, वेगळा विचार केला तुमचा कलबुर्गी होईल. तुम्ही वेगळा विचार करायचा नाही आणि तुमच्या मुलांनी सुद्धा वेगळा विचार करू नये असा प्रयत्न सुरू आहे. तुम्हाला काय सांगतोय आता आधुनिक प्रश्न काय ते लक्षात घेतले पाहिजे. येणाऱ्या कालखंडामध्ये तुमच्याकडे तुम्ही कल्पना करा, शहापूरमध्ये दरवेळी आम्ही बातम्या छापायचो शहापूरमध्ये पाण्याची टंचाई, बरोबर आहे? अख्ख्या मुंबईला पाणी कोण पुरवतो? भातसा, वैतरणा, तामसा, बरोबर? 3-3 धरणं, 3-3 धरणं इथे सगळ्या मुंबईला पाणी पुरवतो कोण? शहापूर. आणि शहापूरमध्ये टंचाई पाण्याची कारण मुंबई महत्वाची ना. तुमच्या पाण्यावर बियर तयार केली जाते आणि इथे मात्र लोकांना पाणी मिळत. विकासाच्या मुद्द्यांवर तुम्हाला बोलावं लागेल, आपल्याला सांगावं लागेल. नद्यांची अवस्था आता काय झाली? नद्यांचे नाले झाले, गटार झाले. गेल्या काही दिवसांमध्ये जो महापूर आला प्रचंड, त्या महापुराचं मुख्य कारण काय होतं? नद्यांचं पात्र संपलं. सगळीकडे ही अवस्था. विकासाच्या मुद्द्यावर आपल्याला बोलावं लागणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आता नव्या पिढीसाठी तुम्ही हा विचार केला पाहिजे. माझ्या खात्यावर एवढे आहे पण माझ्या पोरीच्या, माझ्या नातवंडाच्या खात्यावर काय उरलंय का? करावं लागेल ना. तुम्ही कल्पना करा शिक्षण किती महाग झालंय. मध्यंतरी मी शाळेत गेलो केजी मध्ये, तुम्हाला विचारलं केजीची फी किती आहे? म्हणजे 1.5 लाख रुपये. तर 1.5 लाखात माझं अख्खं शिक्षण झालं. पहिले माझा परिचय करून दिला नाही म्हणून सांगतो, BSc ॲग्री केलं, BCG केलं, MMCG केलं, MA पॉलिटिकल सायन्स केलं, MPhil केलं, आता PhD माझी होत आली तरी मला 1.5 लाख लागले नाही. सगळ्या डिग्र्या खऱ्या आहेत तरी मला 1.5 लाख लागलेले नाहीये. त्यांना 1.5 लाख का लागतात? त्याचं लागण्याचं मुख्य कारण काय? शिक्षण किती महाग झालं. शिक्षण महाग झालं आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्याचा आपल्या मुलांसाठी, आपल्या भवितव्यासाठी मुलांच्या विचार करावा लागणार आहे. त्यासाठी भारताची कल्पना काय हे लक्षात घेतलं पाहिजे. मी मगाशी उल्लेख केला. लोकांना आश्चर्य वाटतं की मध्यंतरी इंडोनेशियाला गेलो होतो आणि इंडोनेशियाला गेल्यानंतर अविनाश तिथे एक जावेद नावाचा मित्र आहे, तुम्हाला भेटला. इंडोनेशिया मुस्लिम देश आहे, तुम्हाला भेटला आणि त्याला म्हणतो तुझा देश मला फार आवडतो. तो म्हणतो माझा मुस्लिम देश आहे, मला तुझा हिंदू देश बघायचा. याला कोणी सांगितलं माझा देश हिंदू आहे?
येईल. पुढे हे कॅमेरा म्हटलं सुंदर मुलं असतात ते छान हसतात. असं हसताना म्हणून दिसतं पुढे मला बोलताना फार मजा येते. वा हा? एकदम छान. मला मी जेव्हा टीव्हीवर काम करायचो ना, पण नितीश टीव्हीवर काम करताना पहिल्यांदा काय करतं, मला अशी भाषणं करायची सवय ना. टीव्हीवर जेव्हा आपण जातो तर तुम्हाला वाटतं लाईव्ह सुरू आहे, पण टीव्हीवर कुणीच नसतं. स्टुडिओमध्ये आपण एकटेच असतो आणि पुढे कॅमेरा आणि बोल. तर मला टाळ्या वाजवायला कोणी नाही. आपण ते नंतर मला कळलं की आपण कॅमेऱ्याकडे बघून सुद्धा बोलू शकतो. आता मला असं कॅमेरा मागचा माणूस एवढा गोड असेल फक्त आपण नक्कीच बोलू शकतो. ते इंडोनेशिया गेलो. ते इंडोनेशियामध्ये जावेद नावाचा एक मित्र मला भेटला आणि मला इंडोनेशियाविषयी जरा जास्त आकर्षण यासाठी कारण बराक ओबामा हा माझ्या फार आवडीचा माणूस आणि बराक ओबामाचं बरंच बालपण हे इंडोनेशियामध्ये गेलेलं आहे. ते इंडोनेशिया मी बघितलं तर म्हटलं मला तुला हिंदू देश बघायचं. नंतर लगेच पुढचं वाक्यात असं होतं की मी आता लवकरच भारतामध्ये येणार आहे. म्हटलं भारतामध्ये आला त्याला कळेल माझा देश हिंदूंचा आहे, बौद्धांचा आहे, मुस्लिमांचा आहे का कोणाचा आहे, आला मला कळेल. तो भारतामध्ये आला, सगळीकडे गेला, दिल्लीत गेला, मुंबईत गेला, पुण्यात पण आला. तो पुण्यात आला तेव्हा नेमकं मी घरी नव्हतो. पुण्यात आला तेव्हा नेमकं मी घरी नव्हतो. पाहुणे येतात तेव्हा पुणेकर घरी नसतात. नंतर म्हणतात की अरे सांगायचं ना मला अविनाश समजा पुण्यामध्ये आला आणि सर मी पुण्यात आलेलो आहे तर अविनाश मी नेमका बाहेर नाही की नाही जेवायचं ठरलं होतं आपण. ते मी शहापूर आलं की मग जेवण नव्हतं. आमच्याकडे जेवण वगैरे असा काही प्रकार नसतो. तर तो आला आणि मग त्यांना सगळीकडे फिरून मला पुन्हा व्हॉट्सअपवर मेसेज केला म्हणजे संजय तुला हिंदू देश मला करा. तुला वारंवार हिंदू देश म्हणून तू बघितलंच काय. तो म्हणला मी ताजमहल बघितला, मी लाल किल्ला बघितला आणि माझं स्वप्न होतं की हॉटेल ताजमध्ये एक रात्र मुक्काम करा. म्हणून मी हॉटेल ताजमध्ये एक रात्र मुक्काम केला. तुला हिंदू देश मला फार म्हटलं कोणालाही आवडावा असाच माझा देश आहे. पण तू जे बघितलंस त्यात हिंदू काहीच नाही. लाल किल्ला हिंदू नाही, ताजमहाल हिंदू नाही, हॉटेल ताजचा मालक तोही हिंदू नाही. पण माझा देश सुंदर आहे कारण तो हिंदूंचा आहे पण तो प्रत्येकाचा आहे. हे तुम्हाला नव्या पिढ्यांपर्यंत पोचवावं लागेल की आपल्या देशाची कल्पना काय, आपली आयडिया ऑफ इंडिया काय. बरं मजा सांगतो आपली गंमत काय झाली मध्यंतरी असंच माझं एक भाषण होतं अविनाश आणि भाषण होतं काय आयडिया ऑफ इंडिया भारताची कल्पना सांग. ते कल्पना सांगताना मी असं म्हटलं मी जो मगाशी उल्लेख केला ना 1928 पर्यंत महिलांना मताचा अधिकार नव्हता. 1928 पर्यंत महिलांना मताचा अधिकार नव्हता. कुठे इंग्लंडमध्ये. तेव्हा इंग्लंडमध्ये महिलांनी आंदोलन केलं. आंदोलन करताना त्यांच्या हातामध्ये एक पोस्टर होतं. ते पोस्टर कोणाचं होतं अहिल्यादेवी होळकर. आणि त्या बायकांनी पुढे असं म्हटलं की अहिल्यादेवी होळकरांना जर तेव्हा 200-300 वर्षांपूर्वी त्या राज्य कारभार करत होत्या तर आम्हाला मताचा अधिकार का नाही. मी पुढे असं म्हटलं की बाहुबली सिनेमा तुम्ही बघितलाय का बाहुबली. हे बोलतो फक्त सगळं बघा ते मालिका बघत जाऊ नका मालिका पण बघा. तर बाहुबली सिनेमा म्हणजे बाहुबलीच्या निर्मात्याने जर अहिल्यादेवी होळकरांचं चरित्र वाचलं असतं तर त्यांनी अहिल्यादेवी होळकरांवर सिनेमा केला असता, बाहुबलीवर सिनेमा केला नसता. कारण बाहुबलीची देवसेना नवरा मेल्यावर मुलगा मोठा व्हावा म्हणून 25 वर्ष वाट बघत असते. आमची देवसेना मात्र अहिल्यादेवी मुलगा मेला, नवरा मेला, सासरा मेला, कोणाची वाट न बघता स्वतः घोड्यावर मान ठोकते आणि 20 वर्ष राज्य करतात. याला म्हणतात अहिल्यादेवी होळकर. तर माझं भाषण झाल्यानंतर लोकांनी टाळ्याचा कडकडाट केला, सगळं झालं. मी बाहेर गेलो तर एक माणूस फार प्रेमात पडलेला होता. मिठी मारली. बाहेरली मिठी मारली कोणी भीती वाटते. मिठी मारल्यानंतर बघतो माझा खांदा ओला झाला होता. मला रडतोच करतो एवढं काय झालं. पण साहेब अहिल्यादेवी होळकरांवर होतं म्हटलं मग हा भारी वाटलं. कधीतरी धडपड संपतच झालं. मी धनगराशी मला का वाटलं नाही साहेब आपला माणूस असल्याशिवाय कोणी एवढ्या पोट तरीकेने बोलत नाही. ही सवय लागली आपल्याला आणि म्हणून असं म्हटलं की जातीच्या पलीकडे धर्माच्या पलीकडे आपल्याला भारताची गाथा ही नव्या पिढ्यांपर्यंत पोचवावी लागणार आहे, समजावून सांगावी लागणार आहे. आणि प्रत्येकाला बोलता येतं, प्रत्येकाला मांडता येतं, प्रत्येकाला भांडता येतं हे सांगावं लागणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं एक तुम्हाला मी सांगतो समारोप करताना पण एक गप्पा सांगतो 3
जेवलात की नाही? किती गोड आहात तुम्ही लोक, सगळे हा पण म्हणजे छानच आहे, फारच छान आहे. म्हणजे मला आवडल्यासारखं वाटतं, मला वरचं कोणी थकलेलं नाही. आवडल्या बिचारा 2 महिने काम करतो आणि त्या सगळ्या टेन्शन असं की हे येतात की नाही, बरोबर. बरं मी हे सांगतो, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्या मुलांसाठी, आपल्या नातवंडांसाठी एक चांगला देश हवा आहे. तो देश कसा असला पाहिजे? जात धर्माच्या पलीकडे असा देश असला पाहिजे. क्रमांक 1. क्रमांक 2, तुमच्या मुलांना नोकरी मिळाली पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे. आणि क्रमांक 3 म्हणजे विकासाच्या अनुषंगाने सार्वजनिक संस्था मोफत असल्या पाहिजे, स्वस्त असल्या पाहिजे. यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत आणि त्यासाठी जातीपातीच्या पलीकडचा, धर्माच्या पलीकडचा हा जो देश आहे, हा देश समजावून सांगावा लागेल. हा भारत काय आहे, आयडिया ऑफ इंडिया काय आहे, हे नव्या पिढीपर्यंत नीटपणे समजावून सांगायला येणार आहे. आणि मला पूर्णपणे खात्री आहे तुम्ही फार छान माणसं आहात. मी खरं सांगतोय, पण मी प्रत्येक ठिकाणी बोलत नाही. मी युट्यूबवर माझी भाषण बघा, मी 13 भाषणे केली, एवढे सुंदर श्रोते मला कुठेच मिळाले. आणि मला महिला पुढे असताना मला फार छान वाटतं. ते हसतात ना, त्यांना हसताच येत नाही. याचा फार मोठा प्रॉब्लेम आहे. मला सुद्धा आमच्या कार्यकर्ता दत्त नावाचा हसतच नाही. तर मी किती वेळा सांगितलं हसायला शिक. मुलांना हसताच येत नाही. काय किती गोड हसतात. 2 बाकी एकमेकांना भेटतात ना, तसं ऐक ना, जर डोळ्यात डोळे घालून आणि मग कानाला हात लावून बसतात. हे कानाचं नवीन घेतलं किती छान असतं, किती चांगलं असतं. पुरुष काय झालं? अरे बघ एकमेकांकडे बघून बोल. ह्याच्या डोक्यात आपण मरलो. कधी कुठला नवरा येऊन सांगतो का काय मला दुःख झालं म्हणून बायकोच्या मांडीवर डोकं ठेवून रडलो? रडताच येत नाही. आणि म्हणून मी असं म्हटलं तुम्हाला की मला सगळ्यात छान वाटतं तुम्ही किती छान उत्फुल्ल आहात. अशा हसतात ना मागापासून, बापरे बापरे. हे लक्षात ठेवा. तुम्हाला काय सांगते, याच भाषेमध्ये तुमच्या मुलामुलींना हे सांगता आलं पाहिजे. आपण त्या मुलामुलींना अवघड भाषेमध्ये सांगतो, त्यांना पटत नाही, त्यांना कळत नाही. त्यांना सांगितलं पाहिजे की हा भारत आहे, हा भारत उसवला तुझं नुकसान होईल, हा भारत संपला होता. एक लक्षात ठेवून जातीय धार्मिक दंगी पेटल्या होणार नाही भारताचं. आणि म्हणून हे बिन घट्ट ठेवलं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्याकरता हे केलं पाहिजे आणि प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. एक तुम्हाला गंमत सांगतो. भारत चीन सीमा रेषेवर कुत्र्यांची कळवण सुरू होती. मला कळतं कोणती अडचण आहे. कळवण हा शब्द माहिती आहे का? कुत्र्यांचं भांडण, त्याला काय म्हणतात तुमच्याकडे? खाजाट. कुत्रे एकमेकाशी म्हणतात ते भांडण नाही, भांडण. खादड म्हणतात. बरोबर. आता आमच्याकडे कळवंड म्हणतात. कुत्र्याची खादड सुरू होती बरं का. खादड बरोबर ना, खादड सुरू. आणि ते एक चीन मधला कुत्रा आलेला. तो चीनचा कुत्रा धष्टपुष्ट. आपला कुत्रा चीनच्या कुत्र्याला सुरू केलं ना. आमच्या चीनमध्ये मोठमोठे हॉटेल, मोठमोठे हॉस्पिटल, मोठमोठे दवाखाने, मोठमोठे रस्ते, मोठमोठे महामार्ग. भारताचा कुत्रा बिचारा, पण भारताच्या कुत्र्याची गंमत काय? तो शक्यतो बाहेर काही मारामारी करत नाही, घरात आल्यावर बरोबर की नाही. तो म्हटलं जाऊ द्या, पण ते फारच सुरू झालं. शेवटी आता भारताच्या कुत्र्याने ठरवलं का आता बोललंच नाही. तो बोलणार पण तोंडात बघू बोलणार पण त्याला काही जमेल. पण त्याला कसं आहे की एवढ्या छोट्या कामासाठी तंबाखू थुंकणं काय त्याला बरं वाटलं नाही. एवढी प्रयासपूर्वक मळलेली असते, चुना आणि काय काय सगळं कॉम्बिनेशन असतं. शेवटी चीनच्या कुत्र्यांना फारच सुरू केलं वाटतं तंबाखू थुंकलीच म्हणतात, आता बोललंच पाहिजे. पण चीनमध्ये रस्ते आहेत, चीनमध्ये अमुक आहे ठमुक आहे, एवढं सगळं आहे. मला भारतात आला कशाला? तो म्हटलं काय चीनमध्ये सगळं मिळतं, पण चीनमध्ये भुंकता येत नाही. भुंकायला भारतामध्ये हा भुंकण्याचा अधिकार आहे ना, तुम्हाला बोलता आलं पाहिजे, तुम्हाला मांडता आलं पाहिजे. लक्षात घ्या, आता निवडणूक आहे. एक लक्षात घ्या, कोणी महापौर होईल, नगराध्यक्ष होईल, आमदार होईल, खासदार होईल, एक लक्षात ठेवा काय ते आपले सालकरी घरी आहे. आपण मालक, आपण मालक. आपल्या हसणाऱ्या ताईंना स्वतःला भरपूर काम आहेत ना, त्यामुळे त्यांना ते आमच्याकडे रस नाही. तू बघ ते काय असेल म्हणून त्यांनी त्यांना नेमलंय 5 वर्षांना. मालक आपण आहोत हे कधी विसरता कामा नये. संविधान म्हणजे आपण सत्ताधीश आहोत त्याचा पुरावा आहे. पण लक्षात घ्या, जेव्हा सत्ता येते तेव्हा जबाबदारी सुद्धा आहे. जबाबदारी आपण लक्षात घेतली पाहिजे. मला पूर्णपणे
कोणी काही म्हटलं तरी भारताचं भवितव्य फार उज्ज्वल आहे. तर बाबासाहेब असं म्हटले होते, 26 जानेवारी 1950 या दिवशी आपण एका आंतरविरोधपूर्ण अशा युगामध्ये प्रवेश करणार. या कालखंडामध्ये राजकीय समता असेल, प्रत्येकाला एक मत असेल, त्या मताला एकच मूल्य असेल, पण त्यासोबत आर्थिक समता नसेल, सामाजिक समता नसेल, तर हा डोलारा कोसळेल. आणि पुढे बाबासाहेब असं म्हटले होते, तरी हा डोलारा कोसळणार नाही, कारण माझा भरोसा सर्वसामान्य माणसावर. बाबासाहेब म्हटले, माझा भरोसा सर्वसामान्य माणसांवर आहे. एक वेळ उद्योजक विकले जाते, नेते भूमिका बदलते, आपण बघतोच आहोत ना. अविनाश तिथं झाला की नेते पक्ष बदलतील, सगळं होईल, पण तरी माझा भरोसा आहे सर्वसामान्य माणसावर. तुम्हाला माहिती नसेल तर ते एक उदाहरण देतो. जेव्हा लोक हातामध्ये लोकशाही घेतात आणि निवडणूक घेतात तेव्हा काय होतं याचा ताजा पुरावा आपण बघितला. न्यूयॉर्कमध्ये जोरान ममदानी नावाचा माणूस महापौर. पण डोनाल्ड ट्रम्प माहिती डोनाल्ड ट्रम्प आपले जे दोस्त आहेत असे 100 एकत्र केले म्हणजे डोनाल्ड ट्रम्प. बरोबर आहे. डोनाल्ड ट्रम्प हा जगाचा प्रमुख. डोनाल्ड ट्रम्प हा जगाचा प्रमुख. तो राहतो न्यूयॉर्कमध्ये. त्याच्या शेजारी राहतो जोरान ममदानी. पण जोरान ममदानी मुस्लिम, खिशात पैसे नाही, काही नाही. ट्रम्पकडे वाटेल तेवढे पैसे आहेत. ट्रम्पच्या विरोधामध्ये जोरान ममदानी न्यूयॉर्कमध्ये उभा राहिला महानगरपालिका निवडणुकीमध्ये महापौर होण्यासाठी. ट्रम्पने जाहीर भाषण केलं, जर याला महापौर केलं तर न्यूयॉर्कला एक पैसा देणार नाही. पैसे हवे तेवढे पैसे उधळले. लोक म्हणाले, तुम्ही आम्हाला पैसे देताय काय? लोकांनी पैसे घेतले आणि ते पैसे ममदानीला दिले. आहे बघा, ते पैसे ममदानीला दिले आणि ममदानी सांगितलं की तू निवडणूक कर. मुस्लिम माणूस, गरीब घरातला, मूळचा भारतीय. त्याची आई ही मीरा नायर. मीरा नायर ही भारतीय चित्रपट दिग्दर्शक, मूळची भारतीय, मूळचा भारतीय माणूस, मुस्लिम, साध्या घरातला, साध्या कुटुंबातला पोरगा, 32-33 वर्षांचा तरुण पोरगा, नुकतंच लग्न झालंय. असा तरुण पोरगा. त्याला सांगितलं होतं, दम दिला होता, बघ तू. लोकांना सांगितलं होतं, लोक वाटते नथिंग डुईंग आम्ही करणार. सगळ्यांच्या विरोधामध्ये जोरान ममदानी महापौर झाला. ही ताकद आहे लोकशाहीची. हे कुठेही करू शकतं, हे नीटपणे करू शकतं. फक्त त्यासाठी आपल्याला कळालं पाहिजे संविधान काय आहे, आपली ताकद काय आहे, आपली क्षमता काय आहे. आणि घडेल अशी मला पूर्ण खात्री आज पटलेली आहे. याचं कारण शहापूर मधले हे सगळे छान सुबुद्ध, लोकांना सुबुद्ध श्रोते म्हणण्याची प्रथा आहे, पण तुम्ही खरे सुबुद्ध श्रोते आहात, कारण तुम्हाला बुद्ध कळले. अशा माणसांवर मला माझी पूर्ण भिस्त आहे. हे काय लक्षात ठेवा, आपली भूमिका अजिबात सोडू नका. मध्यंतरी मी जर्मनीत गेलो होतो. समोर किस्सा सांगतोच. मी जर्मनीत गेलो होतो. मी पण बऱ्याच देशांना जातो. मी काही स्पर्धेत होऊ शकतो का? हरकत नाही ना. तर मी जर्मनीत गेलो होतो आणि जर्मनीत एका मित्राच्या घरी गेलो. तर त्याच्या घरी गेलो, त्या भिंतीवर सगळे असे बरेच फोटो होते, चेहरे सगळे असे. जर्मनीतल्या माणसांना खूप आकर्षण आहे आपल्या पूर्वजांविषयी, आपल्या मुलांविषयी, आपल्या रूट्स विषयी, की आपले खापर पणजोबा काय करत होते. बाबासाहेब जेव्हा शहापूरला आले तेव्हा माझे खापर पणजोबा कुठे होते? जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज होते तेव्हा माझे पूर्वज कुठे होते? माझे खापर पणजोबा कुठे जन्मले? आपल्याकडे फार तर वडिलांचा जन्म माहिती असतो, त्याच्यापेक्षा आजोबांचा फार तर पणजोबांचा, मग डायरेक्ट प्रभू रामचंद्रांचा, याच्यामध्ये कोणाचं माहिती नसतं. तर ते सगळ्यांचं फोटो. तर हा कोण, तो कोण, मी विचारला. एक फ्रेम रिकामी होती. मी त्याला म्हटलं, ही फ्रेम का रिकामी? मी त्याचं नाव घेऊ नकोस म्हणे का? म्हणजे तो हिटलर सोबत होता. उद्या तुम्ही घर बांधा, बंगला बांधा, पण तुम्ही आज हिटलर सोबत असाल ना, तर उद्या तुमच्याच घरात तुमचा फोटो. आणि म्हणून आज आपण कोणासोबत राहायचं हे ठरवण्याची वेळ आहे. आणि मला खात्री आहे की तुम्ही निश्चितपणे ठरवा. प्रत्येक व्याख्यानाला समारोप करताना मी सुरेश भटांची गझल माझ्या आवडती वापरतो. हे असे आहे तरी पण, मला खात्री आहे, हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही. दिवस आगोचा येत आहे तो घरी बसत नाही. हे खरं की आज त्यांनी घेतलेले साऱ्याचं ठेके आणि पोके सुचले. हे खरं की आज त्यांनी घेतलेले साऱ्याचं ठेके, पण उद्या त्यांच्या चितेवर एकही रडणार नाही. तो मी पुढे म्हणतो, बांधती
दिसतीये रोज भिंती, सांगती ते धर्म जाते, पण उद्याचा सूर्य काय त्यामुळे दिसणार नाही. छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली, छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली, यापुढे पाचाळ दिंडी एकही निघणार नाही. आणि शेवटी कोणी म्हणतो आजच आमचे पराभव पचवितो आम्ही इतिहास, विजय तो कसला अपराध जखम जो करणार. हे असे आहे कधी पण, हे असे असणार नाही. दिवस आमचा येत आहे, तो घरी बसणार नाही. मला पूर्णपणे खाते आयडिया ऑफ इंडिया कळायला पाहिजे. मी म्हटलं मगाशी माझं पुस्तक सुद्धा मी आणलंय, तुमच्या घरामध्ये ते पुस्तक जाऊ द्या, तरुण मुला मुलींना ते पुस्तक कळू द्या, भारताची कल्पना काय आहे ते पुस्तक जाणीवपूर्वक घ्या. आणि तुमच्या मुला मुलींना पण सांगा की बाबा रे काळजी करू नकोस, फक्त भारत काय आहे ते समजून घे. भारत माता की जय हे म्हणायला सांगताय. अरे पण भारत माता की जय म्हटल्यावर जेव्हा गोळ्या घातल्या जात होत्या तेव्हा जे झोपेच्या गोळ्या खाऊन झोपत होते ते सांगतात भारत माता की जय. वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण, तुमचं काय संबंध वंदे मातरमचा? त्यांना महापुरुषांचं अपहरण करायची सवय. सरदार वल्लभभाई पटेल आमचे, कसं पटेल? आंबेडकर आमचे. अरे बाबासाहेब जेव्हा राज्यघटनेचं निर्माण करत होते तेव्हा याच लोकांनी सांगितलं तुमची जात कुठली, तुम्हाला अधिकार नाही. जाहीरपणे सांगितलं, जाहीरपणे लिहिलं असं की या देशाचा घटनाकार एकच आहे महर्षी म्हणू, आणि राज्यघटना एकच आहे मनुस्मृती. कुठल्याही बाबासाहेब आंबेडकरांना राज्यघटनेच्या निर्मितीचा अधिकार नाही असं बोललं जातं. ते बाबासाहेब आमचे. आता या चोऱ्या खूप झाल्या, आपल्याला कळायला पाहिजे या चोऱ्या ह्या चोरांची टोळी आलेली आहे. माझे पुस्तक आहे पाप करणारी टोळी आलेली आहे. ही टोळी आता कळाली पाहिजे आणि म्हणून आपण पुढे गेलं पाहिजे, सुबुद्ध पद्धतीनं भिडलं पाहिजे, सजग झालं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं नव्या पिढीची संवाद केला पाहिजे. मग खात्री आहे हे असे नाही तरी पण हे असे असणार नाही. दिवस आमचा येत आहे, तो घरी बसणार. जय भीम. धन्यवाद सर. आपण आपल्या